24 डिसेंबरचा तो रे माझा मिथवाचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला अर्णव म्हणत असतो की अजून तुझे जर का काही प्रश्न असतील तर ते मला विचारा हां प्लीज. असं म्हणल्यानंतर ईश्वरीला अचानक आवडतं आणि अचानक आठवतं आणि ती जोरात ओरडते, ही किरण कोण आहे आणि तुम्ही तिला माझ्यासमोर का विचारत नाहीत, माझ्यासमोर तिच्याशी का नाहीत बोलत, एवढं प्रायव्हेटमध्ये तिच्याशी काय बोलायचं असतं तुम्हाला. असं म्हणल्यानंतर अर्णव हसायला लागतो आणि म्हणतो काय, आणि पुन्हा तिला विचारतो की काय गं तुला त्रास होतो का. तर ईश्वरी त्याचं उत्तरच देत नाही. ईश्वरी त्याला म्हणते की माझ्या प्रश्नाचं तुम्ही आधी उत्तर द्या. आता त्यावेळेस अर्णव म्हणतो 1 मिनिट असं म्हणून तो तिथून उठतो आणि त्याचा फोन घेतो. आता फोनमध्ये तो जो किरण असतो तर त्याला डायरेक्ट फोनच लावतो आणि तो किरण असतो ती किरण नसते. आता हे त्याच्या लक्षात येतं. आता डायरेक्ट अर्णव फोनवरती म्हणतो की हे आपल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये मला 2 क्लॉजेस ॲड करायचे होते, तर हे पॉसिबल आहे का. तर तो किरण म्हणतो हो सर पॉसिबल आहे ना, उद्या तुम्ही भेटलात की आपण इन डिटेल बोलूयात. त्यावर अर्णव म्हणतो या थँक्यू किरण. आता तो किरण म्हणतो वेलकम सर गुड नाईट. तर अर्णव पण त्याला गुड नाईट किरण म्हणतो आणि ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी हातवारे करत असते. अर्णव म्हणतो 1 सेकंद किरण मिसेस राजेश्रीकींना प्रश्न पडलाय की किरण हे नाव मुलाचं पण असू शकतं का म्हणून. त्यावर तो किरण म्हणतो की मॅम माझ्या बाबतीत हे कन्फ्युजन नेहमीच होतं. किरण हे मुलीचं नाव असतं आणि मी जर तिच्याशी सतत फोनवर बोलत असतो तर तिला फरक पडला असता का, असं अर्णव विचारतो ईश्वरीला. ईश्वरी लगेचच तोंड फिरवून जाते आणि आता तिला कुठतरीच वाटत असतं आणि तर म्हणते की हां फरक पडला असताच हां मला, असं ईश्वरी म्हणते. त्यावर अर्णव पुन्हा तिच्याकडे येतो आणि म्हणतो की मिस इंदौर का फरक पडला असता तुला. तर ईश्वरी लगेच जोरात ओरडून म्हणते की का म्हणजे लग्न झालंय तुमचं माझ्याशी, काय झालंय लग्न शादी मॅरेज कळालं, असं म्हणत त्याला बोट करत म्हणत असते. तो पटकन खालीच बसतो आणि त्याला म्हणते की कोण आहे, मी तुमची बायको आहे. तर अर्णव म्हणतो की बायको बीवी वाईफ असं अर्णव म्हणत असतो. आता ईश्वरी त्याला चांगलाच धाक देते आणि म्हणते की दुसऱ्या मुलीकडे बघण्याचा विचार जरी केला तर बहुत महंगा पड. ईश्वरी म्हणते हो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे सर, असं ईश्वरी म्हणते आणि पुढे म्हणते की आय लव्ह यू सर, असं अडकळतच अर्णवला म्हणते ती. आता अर्णव छान स्माईल करत असतो. पण तुम्हाला सांगू का हे नक्की ना 100% ईश्वरीचं स्वप्न आहे. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी लाजत असते. आता अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की मिस इंदौर काय म्हणालीस तू म्हणून. तर ईश्वरी पटकन काही बोलतच नाही. पुन्हा तो म्हणतो की काय बोलीस तू, मला ऐकायला नाही आलं, परत बोल ना. त्यावर ईश्वरी म्हणते की सर तुम्ही फक्त माझे आहात आणि मी तुमची, आणि हे जर का तुम्हाला हे सगळं जेव्हा तुम्हाला कळायचं असेल तेव्हा कळेल, पण आज मी खूप खुश आहे. असं म्हणून ईश्वरी गोल फिरत असते रूममध्ये आणि तिची ओढणी ओढून गोल गोल फिरत असते. आता हे सगळं अर्णव बघतो आणि अर्णव तिथे येतो आणि लगेचच ईश्वरी थांबते की ती असं गोल गोल फिरताना. अर्णव म्हणतो की मिस इंदौर काय हे किरण हे मुलाचं नाव आहे हे कळल्यानंतर तुला एवढा आनंद झाला आहे तुला. तर ईश्वरी लगेचच गुड नाईट सर असं म्हणून पटकन बेडवर जाते आणि जाऊन झोपते. आता अर्णव हसायला लागतो तिच्या या सगळ्या कृतीवरती. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते आणि सकाळी सगळेजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवरती आलेलं असतात आणि त्याच वेळेला अंजली जी आहे तर ती विचार करत असते की अर्णव त्या पादुकांबद्दल ज्या पद्धतीने माझ्याशी बोललो आहे तर ते मला पटलेलं नाही आहे. मला मान्य तू मला समजवलंस, पण मला काही केलं ती गोष्ट माझ्या मनातून जात नाही, असं राजेश अंजलीला म्हणलेला हे सगळं आठवत असतं. आणि अंजलीला माहिती असतं की राजेशला अर्णवकडून पैसे घ्यायचे नाहीत. आता तिचं लक्ष नसतं. त्यावेळेस आजी म्हणतात की अंजू काय झालं आहे गं, गप्प गप्प का आहेस, तब्येत बरी आहे ना, तू काही बोलत का नाही आहेस. त्यावर अंजली म्हणते की हो आजी मी ना बरी आहे म्हणून. आता तरीही ईश्वरीच्या लक्षात येते की सगळे डायनिंग टेबलवरती बघतात. अंजलीचा काही मूड ठीक नसतो. ईश्वरी अर्णवला खुणवते की ताईकडे बघा म्हणून. आता अर्णव लगेचच ईश्वरीला खुणवलेलं लक्षात ठेवून अंजलीला विचारतो की ताई काय झालं म्हणून. आता अंजली राजेशच्या विचारामध्ये असते की राजेशला तर 10 लाख रुपये पाहिजेत पण त्याला अर्णवकडून घ्यायचे नसते. आता अर्णव म्हणतो ताई काय झालं, विचारतो ताई काय झाले, टेन्शनमध्ये दिसतेस तू. त्यावर अंजली म्हणते की काही नाही म्हणून. अर्णव म्हणतो आलो ओके. तर अंजली म्हणते हो म्हणून. आणि आता अंजली मनातल्या मनामध्येच विचार करते की म्हणते की यांनी तर सांगितले की चिंटूकडे पैसे मागायचे नाहीत म्हणून, मग आता मी तरी काय करू, असं अंजली विचार करत असते. अर्णव पुन्हा म्हणतो ताई अगं काय बोल ना, कसला विचार करतेस तू, काय झालंय, काय मॅटर झाला आहे का म्हणून. तर त्यावरती आजी म्हणतात अगं अंजली काळजीत का आहेस तू एवढी म्हणून, कारण सगळ्यांना स्पष्ट दिसत असतं की अंजली खूपच काळजीत आणि टेन्शनमध्ये असते म्हणून. अर्णव पुन्हा म्हणतो ताई प्लीज सांगणारेस का तू आता तरी. तर अंजली म्हणते की चिंटू. अर्णव म्हणतो अगं बोल ना ताई काय झालं बोल ना. त्यावरती अंजली अगदी दबकतच सांगते की तू मला 10 लाख रुपये देऊ शकशील का. आता हे ऐकल्यावर तर अर्णव एकदम घाबरतोस. तो म्हणतो व्हॉट 10 लाख रुपये. आता मामाचा सगळ्यांचे चेहरे आपल्याला दाखवले तर
आता लगेच अर्णव म्हणतो, ताई 10 लाख रुपये दिली मी तुला, पण तू सांग तरी मला की काय झाले म्हणून. त्यावरती अंजली अगदी रडवेली झालेली असते बिचारी आणि ती म्हणते की यांनी ना एका माणसाची केस घेतलेली आहे. इतक्यातच मामा म्हणतात, अच्छा म्हणजे जावई बापूंना पैसे हवेत. तर आता लगेच अंजली सांगायला लागते, म्हणजे काय झालं ना, असं करून अंजली घडलेला सगळा प्रसंग जो आहे तर तो टेबलवरती सगळ्यांना सांगते. इकडे अर्णवचा हात आपल्याला मूठघट्ट आवळलेली दाखवली. अर्णवला खूप राग येत असतो तो राजेशचा. त्याला कळत असते की हा राजेश जो आहे तर तो अंजलीला खोट्या नाट्या बाता मारून तिच्याकडून पैसे उकळतोय म्हणून, पण काही पर्यायही नसतो ना, म्हणून अर्णव अतिशय रागाला गेलेला असतो, खूप चिडलेला असतो. मामांची पण सेम तीच कंडिशन असते. आणि आता ते अंजलीला सांगत असते की त्या माणसाच्या मुलामध्ये मला आपल्या बाळाचा चेहरा आठवतो का अंजली, आणि काहीही झालं तरी मला त्या माणसाला न्याय मिळवून द्यायचाच आहे, त्याचे पैसे मिळवून द्यायचेच आहेत बस. असं अंजली हे सगळं जे काही घडलं आहे तर ते सगळ्यांना सांगत असते. आता अर्णव तो हात जी मूठघट्ट आवळलेली आहे तर ती सोडते आणि अंजलीच्या खांद्यावर हात ठेवतो. आजी म्हणतात, बापरे हे सगळं भयंकर आहे. अंजली म्हणते, हो ना, मी त्यांना सांगितलं की 10 लाख रुपये काय आपल्या जीवापेक्षा जास्त नाही आहेत म्हणून, आणि मी म्हटलं यांना की आपण चिंटूची मदत घेऊया, तो करेल आपल्याला पैशांची व्यवस्था, पण यांना तुझ्याकडून मदत नाही घ्यायची. आता हे ऐकल्यानंतर अर्णव काहीच बोलत नाही, पण सगळे मात्र अर्णवकडे बघत असतात. मामीला तर कळतच नाही की असं असेल म्हणून. अंजली म्हणते, मग आता काय करावं, तू कर्ज देशील का मला. अर्णव म्हणतो, वाट ताई काय बोलतेस तू, कर्ज? अगं मी तुला कर्ज का देईन, मी तुझा लहान भाऊ आहे, सगळे पैसे तर तुझेच आहेत ताई, असं बोलतात का. असं अर्णवला वाईट वाटते की आपली मोठी बहीण असून आपल्याला कर्ज मागते. इतक्यातच मामी म्हणते, बापरे लोकांची मदत करण्याची केवढी मोठी किंमत मोजावी लागते आपल्या जावई बापूंना, ग्रेट आहेत जावई बापू, असं मामी म्हणत असते. त्यावरती अर्णव नुसता हो म्हणतो. आता मामांच्या आणि अर्णवच्या आणि ईश्वरीच्या सगळा प्रकार हा लक्षात आलेला असतो. मामी म्हणते, अगं पण आहेत कुठे जावई बापू. तर अंजली म्हणते, अगं मीच ते हे गुंड येतील ना घरी म्हणून मी त्यांना थोडेसे पैसे देऊन आपल्या फार्म हाऊसवरती मी त्यांना पाठवून दिले. तर लगेच आजी म्हणते की हां हे बरं केलंस तू. अंजली म्हणते, जीवावर बेतू शकतं ना म्हणून मला ना जरा टेन्शन आहे, बाकी काही नाही आहे म्हणून. आता अर्णव तिला ना सहानुभूती देतो की ताई काळजी करू नकोस म्हणून. ईश्वरी मनातल्या मनातच म्हणते की काही झालं तरी त्या राकेशला पैसे मी मिळूच देणार नाही म्हणून. असं ईश्वरी मनातच विचार करत असते. आणि ईश्वरी म्हणते की अंजली ताई माफ करा, पण मला असं वाटते की राजेश जिजूंनी ही केस सोडून द्यायला हवी. म्हणजे कसं ना पैशांचं टेन्शन ना जीवाला धोका, बरोबर आहे ना. आणि पुढे म्हणते की हो ना सर, मी बरोबर बोलते ना. त्यावर अर्णव पण विचार करतो आणि म्हणतो की यस शी इज ॲब्सोल्युटली राईट, असं अर्णव म्हणतो. कारण आता अर्णवला सुद्धा हे सगळा ड्रामा करावाच लागतो. अर्णव पुढे म्हणतो की ओके माझ्याकडे एक सोल्युशन आहे. माझ्या ओळखीचे एक ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट देशमाने, मी त्यांचा नंबर तुझ्याकडे देते, तू जिजूंना सांग त्यांच्याकडे केस हँडओव्हर करायला. मामी म्हणतात, अरे पण आपले जावई बापू पण वकीलच आहेत, मग दुसऱ्या वकिलाची काय गरज आहे. अर्णव म्हणतो, आय नो मामी, पण देशपांडे टॉप लॉयर आहेत, त्यांच्याकडे स्वतःचे बॉडीगार्ड्स आहेत, त्यांच्याकडे गुंडांचा बॅकअप आहे. सो जिजूंच्या क्लायंटची समोरची पार्टी त्यांना काहीच करू शकणार नाही. त्यामुळे मी स्वतः देशमानेशी बोलून घेतो आणि तुला सांगतो, रिलॅक्स प्लीज हां, असं म्हणतो अंजलीला. आणि मग अंजली म्हणते, ही बेस्ट आयडिया आहे. आता मामा म्हणतात, आणि सगळं कसं कायद्यानुसार होईल नाही का. आता सगळेजण हो हो करून मान हलवतात. कारण आता मामाला माहिती असतं की अंजलीच्या समोर तर काही बोलायचं नाही, पण हा तर सगळा मॅटर मिटवायचा आहे म्हणून. आणि मामा आणि ईश्वरी आणि अर्णव हे तिघंजण या प्लॅनमध्ये मिक्स झालेले असतात. आता अंजली म्हणते, बरं ठीक आहे मी जाते हां, यांना लवकरच सगळं हे काही सांगून येते फोन करायला म्हणून. अंजली तिथून उठून निघून जाते. मामा म्हणतात, अर्णव खूप छान प्लॅन केलास हां तू म्हणून. आता अर्णवला मामाची भाषा चांगलीच कळत असते आणि ईश्वरीने अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो. आता या तिघांनाच काय तो सगळा प्रकार कळलेला असतो. आता अंजली गेल्यानंतर आपण पाहतोय वल्लरीला अचानक एक फोन येतो. वल्लरी तो फोन पाहते आणि लगेचच म्हणजे शॉक होते आणि फोन उचलते आणि म्हणते, हॅलो हा हो असं करून रूममध्ये पळत जाते. तर मामांना थोडा संशयच येतो की नक्कीच हिचं काहीतरी चाललेलं असणार आहे म्हणून. आणि आपण पाहतोय की मामी आतमध्ये जाते रूममध्ये आणि बोलायला लागते, काय सांगताय काय, माझा बॉक्स सापडला, पण खात्री आहे ना की तो बॉक्स माझाच आहे म्हणून. बरं मला लगेचच लोकेशन पाठवा, मग मी लगेचच पोचते हां तिथं, ठीक आहे असं म्हणून वल्लरी फोन ठेवते आणि म्हणते की थँक गॉड एकदा तो बॉक्स माझ्या हातामध्ये येऊ दे बाबा, असं म्हणते.
आणि स्वतःला आरशासमोर बघून स्वतःला छान असं मेकअप आहे ना सगळं पाहत असते. आणि हे सगळं जे चालू आहे ना त्या वल्लरीचं मेकअप करणे चावून हे सगळं मामा दारात उभारून ऐकतात. आणि मामा म्हणतात आमच्या सौभाग्यवती ती पेटी आणायला चालले, हीच वेळ आहे त्यांची पाठलाग करण्याची. आणि पुढे मामा म्हणतात की म्हणजे कळेल की त्या पेटीमध्ये असा काय खजिना लपला येते ज्याच्यामुळे वल्लरी एवढी वेडीपिशी झाली. आणि पुढे मामा म्हणतात की काय दिवस आलेत माझ्यावर, बायकोचा पाठलाग करावा लागतोय मला, असं मामा म्हणतात. आणि मामा तिथून निघतात, त्या पाठोपाठ वल्लरी सुद्धा निघून जाते. आता आपण इकडे पाहतोय आजी त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. आता मामा आजींना सांगायला जातात की आई मी जरा वेळ बाहेर जाऊन येतो म्हणून असं सांगायला जाणार असतात. पण इतक्यातच आपण पाहतोय की आजींच्या रूममध्ये आजी विचार करत असतात ईश्वरीची पत्रिका हातात घेऊन की गुरुजी तर अगदी ठामपणे म्हणाले होते की चिंटू आणि ईश्वरीची पत्रिका अजिबातच जुळत नाही. तर मग हे जर का विधी लिखत असेल तर मग जे माझ्या डोळ्यासमोर रोज घडतंय त्याला काय म्हणायचं आणि ते इतकं वेगळं कसं काय असू शकतं. असा जे ते आठवत असतात की ते स्वामी म्हणाले असतात की तुमच्या घरात ईश्वरी लक्ष्मीच्या रूपाने आली आहे, ईश्वरी लाखात एक अशी सून आहे, ती तुमचं घरदार उजळून टाकणार आहे, असं दत्तांच्या पादुका घेऊन आलेले स्वामी म्हणत असतात. आणि जोपर्यंत ईश्वरी या घरात आहे तोपर्यंत सुख, समृद्धी आणि शांती कधीही कमी होणार नाही. त्यामुळे मनातली शंका काढून टाका आणि या घरातल्या सुखासाठी लवकरात लवकर ईश्वरीचा स्वीकार करा, असं त्या स्वामींनी सांगितलेलं असतं. दत्त महाराजांच्या पादुका घेऊन जे आलेले असतात ना गुरुजी, तर त्यांनी हे सगळं आजींना सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की दुसरे गुरुजी जे असतात ज्यांना वल्लरीने पैसे देऊन अगोदर पत्रिका बघितलेली असते आणि तर त्यांनी सांगितलेलं असते की या मुली की हे थोडक्यात एकच सांगतो तुम्हाला की ही ज्याशी लग्न झालं तर अर्णवचं आयुष्य बरबाद होईल, उद्ध्वस्त होईल, असं त्या गुरुजींनी सांगितलेलं असतं जे वल्लरीने आणलेले असतात. आता आजी या सगळ्यांचा विचार करतच असतात की इतक्यातच अंजली तिथे येते आणि अंजली म्हणते की आजी या जीवसोबत गोळ्या देऊ का तुला, चालेल ना आजी. तर आजींचं काही लक्षच नसतं. अंजली म्हणते काय गो कुठे हरवलीस तू. तर आजी म्हणतात नाही काही नाही ग, अगं खरं काय म्हणावं ना मला तेच कळेना असं झालंय ग. अंजली म्हणते म्हणजे काय ग आजी. त्यावर आजी म्हणते की अगं ईश्वरीला मी नाचून म्हणून मनापासून स्वीकार करावं असेच संकेत मला सगळीकडून मिळत आहेत ग. आणि पण दोघांची पत्रिका जुळत नाही आहे हा प्रश्न उरतोच ना. तर अंजली म्हणते आजी या प्रश्नाचं उत्तर आता तुलाच शोधावं लागेल. अंजली आता या दोघी बोलत असताना अचानकच मामा तिथे येतात आणि मामा जर थाक मारायला लागतात की आई आई म्हणून. आणि मामा म्हणतात की आई हे बघ मी ना आता जरा बाहेर चाललोय. आणि म्हणतो की अरे वा अंजलीसुद्धा इथेच आहे, आई मी जरा बाहेर जाऊन येतो आणि हो तुला काही लागलं तर घरामध्ये आकाश आहे त्याला सांगायचं. त्यावर आजी म्हणतात अविनाश. मामा म्हणतात हो. तर आजी म्हणतात तुझी सगळी कामं जरा बाजूला ठेव आणि मी सांगते ते कर. तर मामा म्हणतात करतो आई, पण तुझं काम काय आहे ते तर सांग. त्यावर अंजली एवढं काय अर्जंट आहे. तर आजी म्हणतात की तुला एका व्यक्तीला घेऊन यायचंय. आजी एवढंच म्हणतात. मामा म्हणतात कोणाला. निघालेला असतो तिथेच ईश्वरी येते आणि म्हणते की हे काय सर तुम्ही निघालात. अर्णव म्हणतो हो मला एक महत्त्वाची मीटिंग आली त्यामुळे मला जावं लागतंय, राजेश घरी नाही आहे त्यामुळे तू काही घाबरू नकोस सोचील ओके. तर ईश्वरी म्हणते तो जरी घरी नसला तरी मला काहीच फरक पडला नसता, मी नाही आता त्याला घाबरत वगैरे बिलकुल, तुम्ही जा बिंदास ऑफिसला. असं म्हणल्यानंतर अर्णव लगेच हसतो आणि म्हणतो की मी सुंदर आज तू खूपच हॅपी वाटतेस ग. आणि पुढे म्हणतो की एनी स्पेसिफिक रिझन. तर ईश्वरी म्हणते बस क्या सर, अहो त्या राकेशचा एवढा प्लॅन आपण फ्लॉप केला आहे मग मी खुशीतच असणार ना. अर्णव म्हणतो मी सिंदर आपण एकत्र मिळून त्या राकेशचे सगळे प्लॅन असंच फ्लॉप करायचे त्यावर ईश्वरी म्हणते सवालही नाही पैदा होता, असं म्हणून हसत असते. आता अर्णव शर्ट घालत असतो तर त्याची वरची गुंडी तुटलेली असते. अर्णव म्हणतो की अरे बटन तुटलंय, चला आता मला शर्ट बदलावं लागेल. ईश्वरी म्हणते अहो आता शर्ट कशाला बदलायचं आहे, मी लावून देते ना बटन, असं म्हणून ती सुई दोऱ्याचा डबा घ्यायला जाते. आता अर्णव विचारच करायला लागतो की गेल्या वेळेस तर लावलेलं नव्हतं म्हणून. तोपर्यंत ईश्वरी सुईदोऱ्याचा डबा घेऊन येते आणि लगे त्यातला सुईदोरा वगैरे वाहून घेते. अर्णव म्हणतो मी सिंदूर. ती म्हणते हां लास्ट टाईम माझ्या जेव्हा शर्टचं बटन तुटलं होतं तेव्हाच तुला लाव म्हणलं तर तू लावलं नव्हतंच, नाही म्हणाली होतीस. तर ईश्वरी म्हणते मागच्या वेळेस नाही म्हटलं म्हणून यावेळेस पण नाहीच म्हटलं पाहिजे, असा काही नियम आहे का सर. असं म्हणते आणि पुढे म्हणते की थांबा लावून देते म्हणून. आणि पुढे म्हणते की तेव्हा रागात होते मी आणि मी ना त्यावेळेस तुम्हाला नवरा मानत नव्हते म्हणून मी त्यावेळेस नाही म्हणून सांगितलं होतं, आता मी तुम्हाला नवरा मानते असं ईश्वरी सांगत असते. आता ते सुईदोरा घेते आणि चेक करते की त्याच्या शर्टला कोणतं बटन मॅच होतं
असतं ते आणि ते सुईदोराने ते बटन ती लावत असते. इतक्यातच अर्णव जरा नाटक करतो की मला सुई लागली म्हणून. आता ईश्वरी लगेच त्याला सॉरी म्हणते, काय झालं तुम्हाला सुई टोचली का? तर अर्णव म्हणतो नाही आणि म्हणतो की सुई टोचली असती तर कसं ओरडला असतो मी, तर हे बघत होतो मी. तर ईश्वरी लगेचच त्याला बघून तोंड वाकडं करते. आता अर्णव म्हणतो मी सुंदर जोक होता, आता जोक केल्यानंतर हसायचं असतं म्हणून. आता त्यावेळेस ईश्वरी लगेचच त्याला खोटं खोटं हसून पण दाखवते. आता त्याच्यानंतर काही वेळानं आपण पाहतोय की ईश्वरी त्याला खरं सुई टोचवते आणि तो ओरडतो. तर ती म्हणते काय झालं? तर अर्णव म्हणतो यावेळेस ना मला खरंच सुई टोचली म्हणून. तर ईश्वरी म्हणते हां मग सुई टोचल्यानंतर खरं असं दुखत असतं म्हणून. ईश्वरी त्याची उलट मजा घेते. आता अर्णव मनातच विचार करत असतो की मी सिंदूरचा मूड आज जरा खूपच छान वाटतोय मला. आणि आज आता अर्णव विचार करत असतो की माझं ईश्वरीवरती प्रेम आहे, हे मी तिला सांगू का असा विचारच करत असतो. पुढे तो म्हणतो की मी सिंदूर माझी मीटिंग झाल्यावर मी तुला गाडी आणि ड्रायव्हर पाठवतो, म्हणजे तसं पाठवतो तो तुला घेऊन येईल, तर एका ठिकाणी लोकेशन पाठवतं तिथे येशील का? तर ईश्वरी म्हणते असं अचानक कुठे घेऊन चाललास? अर्णव म्हणतो मी सिंदूर तू तिथे आलीस की मी तुला सगळं सांगतो, हॅव सम पेशन्स असं अर्णव म्हणतो. त्यावरती ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे हां येते म्हणून. आता अर्णव आवरतो आणि आता त्याने ईश्वरीने जी त्याला सुई टोचलेली असते ना, तर तो प्रसंग आता झालेला आहे. आणि त्यानंतर की अर्णव म्हणतो की मी हे लक्षात ठेवीन हां म्हणून ईश्वरीला ये दर्द मी याद रखूंगा. आता तिच्यासारखंच हिंदी बोलून दाखवतो आणि तिथून निघतो आणि म्हणतो मी लोकेशन पाठवतोय हां रेडी होऊन येतो. ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे. आता अर्णव गेल्यानंतर ईश्वरी स्वतःलाच आरशात बघत असते आणि आपल्याला दाखवलं आहे की हा सीन इथे संपलेला आहे. आता आपण या सिरियलचा लास्ट सीन पाहतोय. तर तो सीन म्हणजे की लगेचच आपल्याला डायरेक्ट दाखवलेला आहे की अर्णव आणि ईश्वरी एका रेस्टॉरंटमध्ये गेलेले असतात जेवणासाठी म्हणून. आणि तिथे ईश्वरी म्हणत असते सर काय अचानक सरप्राईज वगैरे मला लंचला वगैरे घेऊन आलात तुम्ही? त्यावरती अर्णव म्हणतो की मी सिंदूर, आणि लवकर तो पटपट बोलतच नाही, एकदम हळूहळू बोलत असतो. तो म्हणतो की मी सिंदूर मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून. आता ईश्वरी म्हणते की हां सर बोला ना. तर अर्णवला काही बोलायचं सुचतच नाही. पहिल्यांदा तर तो पाणीच पितो आणि पाणी पिल्यानंतर ईश्वरी वाट बघत असते की तो आता बोलेल मग बोलेल, पण त्याला काही सुचत नाही. आणि आजचा भागसुद्धा जसा छान आहे तसाच उद्याचा तर यापेक्षा खूप इंटरेस्टिंग दाखवणार आहे. तुम्ही टी व्हीवरती नक्की बघा आणि आपल्या चॅनलला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ईश्वरी म्हणते सर तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना, बोला ना. तर अर्णव वेळ घालवतो, त्याला बोलताच येत नाही आणि इथेच हा भाग संपलेला दाखवला. आणि पुढच्या भागात आपण पाहतोय की ते दोघंजण ज्या रेस्टॉरंटमध्ये गेले आहेत ना, तिथे एक मुलगा आणि मुलगीसुद्धा आलेले असतात आणि त्या दोघांची भांडणं चालली असतात की तुला जीभ दिली ना देवानी, मग तुला का बोलता येत नाही? तर ईश्वरी चिडते आणि त्या माणसाला जाऊन भांडते की म्हणते तुमचं जर हिच्यावर मनापासून प्रेम आहे तर तुम्हाला तिच्या मनातलं कळायला हवं. तर अर्णव म्हणतो की नाही असं कसं कळेल? तर ईश्वरी म्हणते मनापासून नातं असेल तर कळायलाच हवं. तर अर्णव म्हणतो ही असली स्टुपिड रिझन्स हवे असतात मुलींना ना काहीतरी बोलण्यासाठी, असं म्हणून अर्णव तिथून रागाने तिच्या टेबलवर येऊन बसतो. आता ईश्वरी म्हणते असं स्टुपिड वगैरे कसं बोलू शकता तुम्ही, हे असलं मी ऐकून घेणार नाही हां. अर्णव म्हणतो व्हेरी सॉरी आणि आता तिला आहे म्हणायला जातो. तेवढ्यात ती म्हणते खातो मीच. आणि अर्णव म्हणतो अरे आता तर मला आय लव्ह यू म्हणायचं होतं, ही का निघून गेली म्हणून. आणि एवढंच दाखवलं आहे उद्याच्या भागात. आता उद्याचा भाग खूपच छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन आणि छान अशा एपिसोडमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.